This call is now being recorded. विशिष्ट वाङ्मय प्रकाराचा अभ्यास कविता या अभ्यासक्रमाअंतर्गत आपण सामाजिक जाणीवेच्या कविता पाहतो आहोत आणि त्यामध्ये आजची जी कविता आहे ती आहे तिसऱ्यांदा नाळ तुटते आहे आसावरी काकडे यांची. तिसऱ्यांदा नाळ तुटते आहे ही जी कविता आहे ही एका आई आणि मुलामधील भावस्पर्शी नात्याचा एक प्रभावी आविष्कार या कवितेमधून आपल्याला पाहायला मिळतो. आसावरी काकडे यांनी आपल्या साहित्यातून आपल्या कवितांमधून विशेषतः स्त्री पुरुष समान अस्तित्वाचा विचार त्यांनी मांडलेला आहे. स्त्री पुरुष जीवनातील समानता, त्यातील संवेदना, तसेच परंपरागत भावनिकतेपेक्षा वास्तवनिष्ठ संवेदना महत्वाच्या असतात हा विचार या कवितेमधून कवयित्रीनं अभिव्यक्त केलेला आहे. एका आईने आपल्या मनातलं साचलेपण मुलाजवळ व्यक्त करताना तिचं भाव व्याकुळ मन, त्याची स्पंदन या कवितेमध्ये त्यांनी टिपलेली आहेत. आणि आई व मुलगा यांच्यामधला जो समान धागा असतो, ती जी नाळ आहे, ती नाळ ही दोघांमधल्या परस्पर संबंधांची दर्शक या कवितेमध्ये आहे. त्यामुळे आपल्या अंतःकरणातला जो स्वर आहे तो आपला मुलगा समजू शकेल याचं भान तिला आहे. आपला नवा संसार सुरू करायला निघालेल्या मुलाला आपल्या मनातले भाव ही आई व्यक्त करते. आपण बघूया या कवितेमध्ये नेमकं कवयित्रीने काय मांडलेलं आहे. तिसऱ्यांदा नाळ तुटते आहे आसावरी काकडे. आम्हीच पोसला तुझा अहम, जागवला तुझ्यातला पुरुष तुला वाढवता वाढवता. रडलास कधी तर काय बायकांसारखं असं म्हणून, फ्रॉक घालायचा हट्ट कमी प्रतीचा मानू. बघता बघता तुझं वडिलांच्या खांद्याशी येणं सुखावत राहिलं आम्हाला. पण मग त्यांच्या सुरात सूर मिसळून तू चेष्टा करू लागलास माझी. तेव्हा खटकलं मला, तरी समजून घेतलं, मनाआड केलं सारं सवयीनं. पण लक्षात यायला लागली माझी चूक. आज तुला हे सांगायलाच हवं, तुझ्या आयुष्यातील नव्या पर्वाची सुरुवात होईल आता. तू नाकारलीस एक मुलगी पारंपरिक म्हणून, पण दुसरीच्या बोलण्यातला कर्तृत्वामुळे सहज आलेला आत्मविश्वासही तुला जरा जादाच वाटला. तुला हवी आहे नोकरी करणारी मुलगी, पण तुला घरही विस्कटलेलं आवडणार नाहीये. पण बेटा तुला आता बदलायलाच हवं. जे मी शिकवायला हवं होतं तुला लहानपणीच, ते आता सांगते, माफ कर मला. तुला मिळेल तुला हवी तशी बायको, उभं राहील तुमचं घर, सुरू होईल तुमच्या आयुष्याचं नवं पर्व. नव्या नवलाईचे दिवस सरतील आणि रुटीन सुरू होईल, तेव्हा सारी कसरत तुला करावीच लागेल. कधी होईल तिला घरी यायला उशीर, तेव्हा सांभाळावं लागेल तुला घर. पाहुण्यांचं स्वागत, सामान आणणं, टाप टीप, मुलाची आई सुद्धा व्हावं लागेल. हे तू करशीलही कदाचित वेळेची गरज म्हणून, पण जाणीवपूर्वक काढून टाक मनातून मदतीची भावना. फक्त घर नव्हे, घरकामही दोघांचं असतं हे समजून घे.
कदाचित मिळेल तिला तुझ्या आधी प्रमोशन, तेव्हा मनापासून कर तिचं अभिनंदन आणि तिच्या पाठीशी उभा राहा खंबीर, न दुखावता. तिच्या राहण्या वागण्यावर दाखवू नकोस स्वामित्व. तिला जगू दे स्वतंत्र व्यक्ती म्हणून तुझ्यासारखंच. चुकलीस कधी तर समजून घे, वेळ प्रसंगी हो कठोर, ठाम राहा, पण असू देऊ नकोस भावना अधिकाराची. तूही चुकशील कधी, तेव्हा खुलेपणानं मान्य कर आपली चूक. आड येऊ देऊ नकोस पुरुषी अहंकार. एकमेकांना सर्वार्थानं सोबत करत एकमेकांच्या साक्षीनं वाढत राहा. आंतरिक विकासाचं अस्तर असू दे तुमच्या लौकिक यशाला. शिक्षणासाठी तू दूर गेलास तेव्हा जाणवलं आपल्या नात्यातलं तुटलेपण. तरी माझं आई पण बांधलं होतं तुझ्या परत येण्याशी. आता तिसऱ्यांदा नाळ तुटते आहे. तुझं मूल पण तुझ्या स्वाधीन करून मी मोकळी होते आहे. आणि द्यायचं राहून गेलेलं संस्काराचं एक देणं तुझ्या शिदोरीत घालून कर्तव्य मुक्त होते आहे. शेवटी आणखी एक, वडीलधारे म्हणून आमचा मान राख असं मी तुला म्हणणार नाही. आता बदलल्या आहेत कल्पना नात्यांच्या, कळतंय मला. पण एका माणसाने दुसऱ्या माणसाशी वागावं तसा तू वागशील आमच्याशी, एवढीच अपेक्षा. तुझ्या गृहस्थाश्रमाच्या वाटेने सुरू होणाऱ्या या नव्या प्रवासाला आमच्या हार्दिक शुभेच्छा. बघा, तिसऱ्यांदा नाळ तुटते आहे, आसावरी काकडे यांची कविता. या कवितेमधून एक आई आपलं जे मनोगत आहे, आपल्या मनातल्या ज्या भावना आहेत, त्या भावना आपल्या मुलाजवळ व्यक्त करते पहा. या मुलाचं लग्न ठरलेलं आहे. आता एक सून आपल्या घरामध्ये प्रवेश करणार आहे. आता हा आपला जो मुलगा आहे तो नुसता मुलगा न राहता कोणत्या तरी एका स्त्रीचा नवरा होणार आहे. आणि हा नवरा झाल्यानंतर त्याच्या मनामध्ये जागलेला जो पुरुषी अहंकार आहे, जे पुरुषत्व त्याच्या मनामध्ये जागलेलं आहे, त्या पुरुषत्वाला बाजूला सारून त्याने त्याच्या पत्नीला समानतेची वागणूक दिली पाहिजे, हे ती आई त्या मुलाला सांगते आहे. तिसऱ्यांदा नाळ तुटते आहे असं म्हणत असताना या तिसऱ्या नाळेचा संदर्भ त्याच्या लग्नाशी कवयित्री जोडते आहे. आई आणि मुलामधली पहिली नाळ केव्हा तुटते, जेव्हा ते बाळ जन्माला येतं. त्या बाळामध्ये आणि आईमध्ये जी नाळ बांधलेली असते देवाने, ती पहिल्यांदा नाळ तुटते आणि ते बाळ जन्माला येतं. म्हणजे ते आता स्वतंत्रपणे श्वास घेऊ शकतं. दुसऱ्यांदा जेव्हा आईची आणि मुलाची नाळ तुटते, तेव्हा तो मुलगा बाहेर शिक्षणासाठी गेलेला असतो. बाहेर शिक्षणासाठी गेल्यानंतर त्याला स्वतः सकाळी उठणं, स्वतःचे कपडे धुणं, स्वतःचं सामान आवरणं, स्वतःच्या सगळ्या गोष्टी करणं, हे त्याला स्वतःला करावं लागतं. पहिल्यांदा नाळ तुटल्यानंतर बाहेर शिकण्या इतपत मोठा होईपर्यंत त्याचं या सगळ्या गोष्टी आईने केलेल्या असतात. पण दुसऱ्यांदा जेव्हा तो बाहेर शिकायला जातो, तेव्हा ही दुसऱ्यांदा नाळ तुटते, तेव्हा त्याला स्वतःच्या सगळ्या गोष्टी स्वतःच कराव्या लागतात. आईवर त्याला अवलंबून राहता येत नाही.
म्हणून त्याला दुसऱ्यांदा नाड तुटते म्हटलेलं आहे. आणि जेव्हा त्याचं लग्न होतं आणि गृहस्थाश्रमाच्या वाटेनं त्याचा प्रवास सुरू होतो, त्याचा स्वतःचा संसार आता तो उभं करतो, तेव्हा तिसऱ्यांदा नाड तुटते आईची आणि मुलाची. असे या 3 नाळेचे संदर्भ या कवितेमध्ये कवयित्री देते आहे पहा. आणि एक आई म्हणून ती स्वतःची एक चूक मान्य करते आहे की संस्काराचं एक देणं त्या मुलाला द्यायचं राहिलं, आणि संस्काराचं ते देणं त्या मुलाला देऊन ती आता कर्तव्यमुक्त होते आहे. कोणता संस्कार होता हा? तर त्याच्यातला पुरुष जो जागलेला आहे, तो जागा झालेला पुरुष नष्ट करण्याचा. आपल्या संस्कारामध्ये आपण आपल्या मुलाला स्त्री पुरुष समानता शिकवलीच नाही, याची खंत त्या आईला वाटते आहे. एखाद्या स्त्रीला समानतेनं आपण वागवलं पाहिजे, हे त्याला वाढवता वाढवता शिकवता आलंच नाही आपल्याला. ही खंत ती आई मनाशी बाळगते आहे आणि म्हणून त्याला हे सगळं ती सांगते आहे. ती म्हणते की आम्हीच पोचला तुझा अहम, जागवला तुझ्यातला पुरुष, तुला वाढवता वाढवता. कसा जागवला? तर रडला कधी, तर काय बायकांसारखं रडतो असं म्हणून. त्याने एखाद्या मुलीचा फ्रॉक घालायचा हट्ट केला तर असा हट्ट कमी प्रतीचा असतो असं मानून आम्ही तुझ्यातला पुरुष वाढवला, तो जागवला. आणि त्यामुळे काय होत गेलं, बघता बघता तुझ्या वडिलांच्या खांद्याशी येणं आम्हाला सुखावत राहिलं. पण मग वडिलांच्या खांद्याशी आल्यानंतर त्यांच्याच सुरात सूर मिसळून तू चेष्टा करू लागलास माझी. आई ही काय चेष्टा करण्याची गोष्ट आहे का? आईला स्वतंत्र अस्तित्व नसतं का? पण तरी आई म्हणून मी ते समजून घेतलं, मनाआड केलं, सवयीनं. कारण या पद्धतीच्या चेष्टेची तिला एव्हाना सवय झालेली होती. आणि आपल्या मुलाच्या व्यक्तिमत्वात झालेला हा बदल ही आपलीच चूक आहे, हे तिच्या लक्षात यायला लागलं होतं. आणि म्हणून ती म्हणते की आता तू फक्त माझा मुलगा राहणार नाहीयेस, तर कुणाचा तरी नवरा होणार आहेस. मग अशा वेळी तुला आता काहीतरी सांगायला हवं, असा निश्चय करून ती आई त्या मुलाजवळ बोलते. आणि हे बोलण्याच्या आधी तिला त्या मुलाचे आलेले अनुभव, तो म्हणजे तू नाकारलीस एक मुलगी पारंपरिक म्हणून, पण दुसरीच्या बोलण्यातल्या कर्तृत्वामुळे सहज आलेला आत्मविश्वासही तुला जरा जादाच वाटला. जेव्हा मुलगी पाहायला ते गेले, त्यावेळी ही मुलगी जरा जास्त पारंपरिक आहे असं म्हणत त्याने ती मुलगी नाकारली. आणि दुसरी मुलगी जरा आत्मविश्वासानं बोलत होती, कर्तृत्ववान होती, तर तो म्हटला की ही जरा जादाच आहे. म्हणजे खाली मान उभी घालून तुझ्या समोर उभी राहिलेली मुलगी तुला पटत नाही. स्वतःच्या कर्तृत्वामुळे मिळालेला आत्मविश्वासाने
त्या जोरावर मन मोकळा संवाद साधणारी मुलगी तुला पटत नाही. या मुलीला नकार देण्याचा अधिकार तुला कुणी दिला? आणि या मुलीला लग्नासाठी नकार देणारा तू कोण? ही जाणीव पहिल्यांदा ती आई आपल्या मुलामध्ये पेरते पहा. तुला हवी आहे नोकरी करणारी मुलगी, पण तुला घरही विस्कटलेलं आवडणार नाहीये. आपल्या पत्नीने नोकरी करावी, आपल्या बरोबरीने कमवावं, असं जर तुला वाटत असेल, तर तुला तिला समानतेची वागणूक द्यावीच द्यावीच लागेल. जसं तू दिवसभर बाहेर राहशील, नोकरी करशील, जसं तू संध्याकाळी थकून येशील, तशी तीही नोकरी करेल तर तीही थकून येईल. कामाच्या ठिकाणी तुला जसे ताणतणाव असतील, तसे तिला सुद्धा असतील. मग अशा वेळी तुला आयुष्यामध्ये कुठेतरी तडजोड करावी लागेल. आणि म्हणून ती म्हणते की आता तुला बदलायला हवं. जे मी तुला शिकवायला हवं होतं लहानपणी, ते तुला आता सांगते. मला माफ कर. मी तुला लहानपणीच हे सगळं शिकवायला हवं होतं. पण मला तुला ते तेव्हा सांगता आलं नाही, म्हणून मी आता सांगते. तुला मिळेल तुला हवी तशी बायको. उभं राहील तुमचं घर. सुरू होईल तुमच्या आयुष्याचं नवं पर्व. नव्या नवलाईचे दिवस सरतील आणि रुटीन सुरू होईल. तेव्हा सारी कसरत तुलाच करावी लागेल. लग्न झाल्यानंतर नव्याचे 9 दिवस संपले की रुटीन आयुष्य तुझं सुरू होईल. हवी तशी बायको मिळाल्याचा तुला आनंद मिळालेला नाही. आणि एकदा का हे रुटीन सुरू झालं की मग तुझी तारेवरची कसरत सुरू होईल, असं ती आई त्या मुलाला सांगते आहे. ती म्हणते कधी होईल तिला घरी यायला उशीर, तेव्हा सांभाळावं लागेल तुला घर. नोकरी करणारी बायको पाहिजे ना, मग या गोष्टी तुला कराव्या लागतील. कधी होईल तिला घरी यायला उशीर, तेव्हा सांभाळावं लागेल तुला घर. पाहुण्यांचं स्वागत, सामान आणणं, टाप टीप, या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. मुलाची आई सुद्धा व्हावं लागेल. पत्नीला समानतेची वागणूक देण्यासाठीचा आग्रह ही आई धरते पहा. तेव्हा ती म्हणते की हे सगळं करत असताना हे तू करशीलही वेळेची गरज म्हणून. पण हे सगळं करत असताना जाणीवपूर्वक काढून टाक मनातून मदतीची भावना, की मी तुला मदत करतो आहे, तुझं काम मी करतोय, तुझी जबाबदारी मी पूर्ण करतोय, ही माझी जबाबदारी नाही. ही जी भावना आहे तुझ्या मनामध्ये जागी झालेली, हे सगळं करताना, पाहुण्यांचं स्वागत करताना, सामान आणणं, टापटीप ठेवणं, घर आवरणं, बाळाला सांभाळणं, हे सगळं जेव्हा तू करशील तेव्हा जाणीवपूर्वक काढून टाक मनातून मदतीची भावना. कारण फक्त घर नव्हे, घरकामही दोघांचं असतं हे समजून घे. ती जर तुझी पत्नी म्हणून तुझ्या आयुष्यामध्ये आलेली आहे, तर फक्त तुझं घरकाम करायला आलेली नाहीये.
तिला सुद्धा तिचं करिअर आहे, तिला सुद्धा तिचं आयुष्य जगायचंय, तिला त्याचं स्वातंत्र्य दे. आणि तू पत्नी आहे म्हणून तुला हे सगळं घरकाम करावं लागेल, ही भावना तुझ्या मनातली पहिल्यांदा काढून टाक. कारण हे घर दोघांचं जसं आहे, तसं या घरातलं घरकामही दोघांचं आहे, हे तू समजून घे, असं ती आई त्या मुलाला म्हणते पहा. पुढे ती म्हणते, कदाचित मिळेल तिला तुझ्या आधी प्रमोशन, तेव्हा मनापासून कर तिचं अभिनंदन. आणि तिच्या पाठीशी उभा राहा खंबीर, न दुखावता. तुम्ही दोघं नोकरी करत असाल, तेव्हा तुझ्या आधी कदाचित तिला प्रमोशन मिळेल. तेव्हा मनापासून तिचं अभिनंदन कर. दुखावला जाऊ नकोस, की माझ्यापेक्षा हिला लवकर प्रमोशन मिळालं, माझ्यापेक्षा हिचा पगार जास्त आहे, याच्याने तुझा अहम दुखावला जायला नको, याची तू काळजी घे. आणि मनापासून तिचं अभिनंदन कर, तिच्या पाठीशी खंबीर उभा राहा. तिच्या राहण्या वागण्यावर दाखवू नकोस स्वामित्व. तिला जगू दे एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून तुझ्यासारखंच. तू जसा एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगतो आहेस, तसं स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगण्याचं तिला सुद्धा स्वातंत्र्य तू दिलं पाहिजे. बघा किती सूक्ष्म विचार करते कवयित्री. एक आई म्हणून आपल्या मुलाला आपण काय सांगितलं पाहिजे, या जबाबदारीची किती सूक्ष्म जाणीव त्यांना आहे. तिला जसं राहायचं आहे, जसं वागायचं आहे, एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून तिला वागू दे. तिच्यावर कुठलीही बंधनं आणू नको. नवरा म्हणून तिच्यावर स्वामित्व दाखवू नको. चुकलीस कधी तर समजून घे, वेळ प्रसंगी कठोर हो, ठाम राहा, पण असू देऊ नकोस भावना अधिकाराची. माणूस आहे तर चुका होणार आहे, कुणीही परिपूर्ण नसतो. अशा वेळी तीही काही प्रसंगी चुकेल, त्यावेळी तिला समजून घेतलं पाहिजे. तू तुझे काही निर्णय देताना तू सुद्धा कठोर असलं पाहिजे, ठाम राहिलं पाहिजे. पण अशा वेळी अधिकाराची भावना तुझ्या मनामध्ये यायला नको, याची काळजी तू घेतली पाहिजे, असंही ती सांगते. कारण तूही चुकशील कधी, तुझ्याकडूनही चुका होतील. तेव्हा खुलेपणानं मान्य कर आपली चूक. आड येऊ देऊ नकोस पुरुषी अहंकार. मी माणूस आहे, मी पुरुष आहे असं म्हणत तुझा अहंकार आडवा येऊ देऊ नकोस. तू जर चुकला असेल तर तुझी चूक तू मान्य केली पाहिजे. बायको समोर आपली चूक मान्य करण्यामध्ये कमीपणा नसतो, हे पहिल्यांदा तू लक्षात घे. हे ती आई त्या मुलाला सांगते पहा. आणि ती आई जाणीवपूर्वक त्याला सांगते आहे, एकमेकांना सर्वार्थानं सोबत करत, एकमेकांच्या साक्षीनं वाढत राहा. आंतरिक विकासाचं अस्तर असू दे तुमच्या लौकिक यशाला. तुम्ही सुखी राहा, समृद्ध व्हा, तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हा. आंतरिक विकासाचं अस्तर तुमच्या लौकिक यशाला असू द्या.
आणि हे सुख, समाधान, स्वयंपूर्ण आयुष्य तुम्हाला केव्हा मिळेल? जेव्हा एकमेकांना सर्वार्थानं तुम्ही सोबत कराल तेव्हा. एकमेकांच्या साक्षीनं वाढत राहाल तेव्हा. एकमेकांना समजून घ्याल तेव्हा. शिक्षणासाठी तू दूर गेलास तेव्हा जाणवलं आपल्या नात्यातलं तुटलेपण. तरी माझं आई पण बांधलं होतं तुझ्या परत येण्याशी. जेव्हा पहिल्यांदा नाळ तुटली, तेव्हा त्या लहान बाळाला त्याच्या सगळ्या गोष्टी करण्यापासून त्याला मोठं करण्यापर्यंत, त्याला उत्तम संस्कार देण्यापर्यंतच्या सगळ्या जबाबदाऱ्या मी पार पाडल्या. आणि शिक्षणासाठी जेव्हा तो दूर गेला, बाहेरगावी त्याने उच्च शिक्षणासाठी तो गेला शहरात, तेव्हा आपल्या नात्यातलं तुटलं पण तिला जाणवायला लागलं. कारण तो स्वयंपूर्ण झालेला होता. स्वतःचे सगळे कामं तो करत होता. आता त्याला आईची गरज नव्हती. हे तुटलं पण तिला जाणवायला लागलं. तरी सुद्धा माझं आई पण बांधलं होतं तुझ्या परत येण्याशी, की याचं शिक्षण होऊन जेव्हा हा परत येईल, तेव्हा तो पुन्हा त्याच्या आईकडे येणार आहे. ही भावना माझ्या मनामध्ये होती असं ती आई सांगते आहे. कारण शिकायला गेलेला असला, लांब गेलेला असला तरी तू माझं बाळ आहेस आणि तू पुन्हा फिरून माझ्याकडेच येणार आहे. ही जाणीव तिला होती. पण आता तिसऱ्यांदा नाळ तुटते आहे. आता त्याचं लग्न होतंय. त्याचा स्वतःचा संसार सुरू होतो आहे. त्याच्या आयुष्याचं नवं पर्व सुरू होतंय. आई व्यतिरिक्त आता एक नवीन अनोळखी स्त्री त्याच्या आयुष्यात पत्नी म्हणून येणार आहे. आणि म्हणून ती म्हणते, की आता तिसऱ्यांदा नाळ तुटते आहे. तुझं मूल पण तुझ्या स्वाधीन करून मी मोकळी होते आहे. आणि द्यायचं राहून गेलेलं संस्काराचं एक देणं तुझ्या शिदोरीत घालून कर्तव्यमुक्त होते आहे. पत्नीला समानतेची वागणूक दे. तिच्यावर स्वामित्व गाजवू नकोस. घर एकट्याचं नसतं, दोघांचं असतं आणि घरकामही दोघांचं असतं. तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा. तिच्या प्रगतीचं न दुखावता कौतुक कर. ती चुकली तर तिला समजून घे. तू चुकला तर तुझी चूक मान्य कर. एकमेकांच्या सोबत वाढत राहा. एकमेकांच्या साक्षीनं वाढत राहा. हे संस्काराचं देणं तुझ्या शिदोरीत घालून मी आता कर्तव्यमुक्त होते आहे. हे सांगायचं फक्त तिचं राहून गेलं होतं. ही चूक ती आई सुरुवातीलाच मान्य करते. आणि म्हणून ती म्हणते, की तुझं मूल पण आता तुझ्या स्वाधीन केलंय. मी मोकळी झाली. आता तू मुलगा नाही राहिलास. आता तू पुरुष झालेला आहेस. आणि एक पूर्ण पुरुष होण्यासाठी आपण कसं जगलं पाहिजे? आपल्या पत्नीला, स्त्रीला समानतेची कशी वागणूक दिली पाहिजे? ते संस्काराचं देणं तुझ्या शिदोरीत घालून मी आता एक आई म्हणून कर्तव्यमुक्त होते आहे. आणि शेवटी जाता जाता आणखी ती सांगते, की वडीलधारे म्हणून आमचा मान राख, असं मी तुला नाही म्हणणार. आता बदलल्या आहेत कल्पना नात्यांच्या, कळतंय मला. पण एका माणसानं दुसऱ्या माणसाशी वागावं, तसा तू वागशील आमच्याशी एवढी अपेक्षा आहे. एक आई-वडील म्हणून आमचा तुझ्यावर अधिकार होता आणि तो राहील. पण नंतरच्या काळात तुझाच नवा संसार सुरू झाल्यानंतर
तो अधिकार आम्हाला गाजवता येणार नाही, जो आतापर्यंत आम्ही गाजवला. याची सुद्धा कल्पना त्या आईला आहे. बघा ती जाणीवपूर्वक सांगते, की आता नात्यांच्या कल्पना बदलल्या आहेत याची मला जाणीव आहे. पण स्वतःचा संसार सुरू केल्यानंतरही, आमच्यापासून तुटल्यानंतरही एका माणसानं दुसऱ्या माणसाशी वागावं, तेवढा जरी आमच्याशी वागला, तरी पुरेसा आहे. असं प्रामाणिकपणे ती आई त्या मुलाजवळ कबूल करते आहे. आणि अखेरीस तुझ्या गृहस्थाश्रमाच्या वाटेने सुरू होणाऱ्या या नव्या प्रवासाला हार्दिक शुभेच्छा ती त्याला देते आहे. बघा या कवितेमध्ये स्त्री पुरुष जीवनातली समानता आणि त्यातील संवेदना, तसेच परंपरागत भावनिकतेपेक्षा वास्तवनिष्ठ संवेदनांना अभिव्यक्त केलेला आहे कवयित्रीने. आईने आपल्या मनातल्या भावना मुलाजवळ व्यक्त केलेल्या आहेत. गृहस्थाश्रमात प्रवेश करत असलेल्या, स्वतःचा नवा संसार सुरू करायला जाणाऱ्या आपल्या मुलाला त्याच्या आयुष्यातील नव्या पर्वाची सुरुवात होत असताना काही गोष्टी ती आई सांगू पाहते आहे. मुलाच्या मनावर प्रभुत्व गाजवणाऱ्या पारंपरिक पुरुषी मानसिकतेला त्याने नकार द्यावा, आणि स्त्री पुरुष समानतेचं बीज त्याच्या मनामध्ये रोवलं जावं, हे तिला वाटतंय. म्हणून पारंपरिक वागणाऱ्या एका मुलीला नकार दिला, दुसऱ्या मुलीला मॉडर्न म्हणून त्याने नाकारलं. आपल्या एकूण भविष्याविषयीच्या आणि संसाराच्या बाबतीतला त्याचा गोंधळ तिला नेमकेपणाने इथं लक्षात आला पहा, जेव्हा त्या दोन मुलींना त्याने नाकारलं तेव्हा. त्यामुळे त्याला नेमकी कशी मुलगी हवी आहे हेच तिला कळेनासं झालं. परंतु त्याला आता आपण काय शिकवलं पाहिजे हे मात्र तिच्या लक्षात आलं. म्हणून या संबंधीचं हितगुज ती आई त्याच्यासोबत करते पहा. हवी तशी मुलगी मिळाल्यानंतर, लग्नानंतरच्या नव्या नवलाईचे दिवस संपून रुटीन सुरू झाल्यानंतर, त्या मुलीच्या बरोबरीने अथवा तिच्या पश्चात त्याला तिचं घर सांभाळावं लागेल याची जाणीव सुद्धा ती करून देते आहे. पाहुण्यांच्या स्वागतापासून ते घरासाठी म्हणून लागणाऱ्या अनेक गोष्टींची कुटुंबाचा एक सदस्य म्हणून पूर्तता करावी लागेल अथवा त्याची जबाबदारी स्वीकारावी लागेल, ही जाणीव ती आई त्या मुलाला करून देते आहे. तेव्हा घरकाम हे दोघांचं असतं हे त्यानं समजून घ्यावं, अशी आईची अपेक्षा आहे. पती आणि पत्नीच्या नात्यातील आपल्या मुलाला ती आई देत असलेलं भान हे अनेक अर्थांनी महत्वपूर्ण आहे पहा. पत्नीला मिळालेलं प्रमोशन मुलाच्या आधी जरी मिळालं तरी त्याला आनंद मानून तिचं अभिनंदन करून तिच्या पाठीशी मुलानं उभं राहावं. पत्नीच्या स्वातंत्र्यावर त्यानं गदा आणू नये. तिच्या कार्यकर्तृत्वाचा त्यानं सन्मान करावा. तिच्यातल्या स्त्रीत्वाचा आदर करावा आणि तिला एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगण्याची मुभा द्यावी. आणि हे सर्व करत असताना कुठलीही अधिकाराची किंवा उपकाराची भावना त्याच्या मनाला शिवू नये, याची काळजी त्या आईला वाटते पहा. स्वतःची चूक मान्य करत असताना दाखवलेल्या मनाच्या मोठेपणाच्या आड पुरुषी अहंकार येऊ देऊ नये आणि दोघांनी एकमेकांच्या साक्षीनं, एकमेकांच्या सोबतीनं, सर्वार्थानं एकमेकांचं होऊन जीवनात पुढे जावं, अशी मनीषा ती आई व्यक्त करते आहे. आणि म्हणून ती म्हणते की मुलगा
जन्माला तेव्हा पहिल्यांदा, शिक्षणासाठी बाहेर गेला तेव्हा दुसऱ्यांदा, आणि आता लग्न करून तो स्वतःचा संसार थाटेल तेव्हा तिसऱ्यांदा ही नाळ मुलाला आईपासून दूर, अधिक दूर नेते आहे. परंतु तो आता सुरू करत असलेल्या संसारात ती आई म्हणून निवृत्त होऊ पाहते. तिला आई म्हणून एक निवृत्त व्हायचं. त्याचं मूल पण त्याच्या स्वाधीन करून पती पत्नीच्या नात्याला, एकमेकांशी असलेल्या प्रेमाच्या उत्कट अनुभूतीचा संस्कार त्याच्या शिदोरीत घालून ती आता कर्तव्यमुक्त होते आहे. पत्नीने तिचे पूर्ण केलेले शिक्षण, तिची नोकरी, ती करत असलेले अर्थार्जन, यामुळे वाढीला लागलेली स्वतःच्या स्वतंत्र व्यक्तित्व स्थापनेची तिची महत्वाकांक्षा, याचा त्याने सन्मान करावा, ही अपेक्षा ती आई त्या मुलाजवळ व्यक्त करते आहे. कारण तिला माहिती आहे, की पुरुष कोंडी समाजाची मानसिकता जोपर्यंत बदलत नाही, तोपर्यंत स्त्रीला मुक्तपणे श्वास घेता येणार नाही. त्यामुळे ही मानसिकता आपल्या मुलाने सोडावी आणि परस्परांमधला विश्वास, समंजस्यपणा वाढवावा, जागवावा. पुरुष प्रधान संस्कृतीनं केलेले अथवा स्त्रीत्वावर लादलेले कनिष्ठत्व सोडून त्याने तिचा स्नेहील मित्र बनावं, अशी अपेक्षा या कर्तव्यमुक्तीच्या वेळी आई त्याच्याकडून व्यक्त करते आहे. आणि अखेरीस त्याने वडीलधारा म्हणून आमचा मान राखला नाही तरी चालेल, पण एका माणसानं दुसऱ्या माणसाशी वागावं, एवढं जरी तो त्यांच्याशी वागला तरी पुरेसं होईल, एवढी अपेक्षा व्यक्त करून ती आई मुलाला गृहस्थाश्रमाच्या वाटेनं सुरू होणाऱ्या त्याच्या नव्या प्रवासाला मनापासून हार्दिक शुभेच्छा देते आहे. अत्यंत परखडपणे स्त्री पुरुष संबंधातील हळुवारपण, त्यातून पती पत्नीच्या सहजीवनातील विविध कंगोरे आणि संस्कृतीनं घालून दिलेल्या पारंपरिक पुरुषत्वाच्या कल्पना, या सर्वांची चिकित्सा कवयित्रीने या कवितेतून केलेली आहे. आणि म्हणून आसावरी काकडे यांची तिसऱ्यांदा नाळ तुटते आहे, ही अत्यंत महत्वाची कविता आपल्याला सांगता येईल.